अरे आपले चना जोर गरम हे रेडी आहेत। मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा। हे चना जोर गरम आपण हरभऱ्यापासून केलेले आहेत आणि फक्त हरभरे भिजू घालायचे आणि त्याला उन्हामध्ये वाळू घालायचे, एवढंच आहे। हॅलो फ्रेंड्स, मी आहे शीतल आणि शीतल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला चना जोर गरम रेसिपी दाखवणार आहे। खूप छान टेस्टी रेसिपी होते आणि खायला खूप छान लागते। चला तर मग पाहूयात आपण। हे मी इथे मीडियम साइजचे असे हरभरे घेतलेले आहेत। हे हरभरे आता आपण हे हरभरे रात्री भिजत घातलेले होते। भिजलेले हरभरे आपले असे झालेले आहेत, पहा छान फुगलेले आहेत। हे हरभरे आता मी कुकर मध्ये घालून घेणार आहे। हे आता हरभरे घातलेले आहेत, यात मी अर्धा ग्लास पाणी ऍड करून देणार आहे आणि आपल्याला गॅस लावून या हरभऱ्याला आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे। कुकर हे आपलं थंड झालेलं आहे। चणे आपले पाहून घेऊयात। असे चणे व्हायला पाहिजे। चणे आपले झालेले आहेत। हे आता मी हरभऱ्यातलं पाणी काढून घेते सर्व। यावर आता आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचे आहे सर्वत्र। इथे हे आपले हरभरे आहेत, ते पहा। आता मी इथे बोर्ड घेतलेला आहे। हे आपला खलबत्ता छोटा आमंदास असतो त्याच्यावरचा आहे। या प्रकारे आपल्याला असे प्रेस करायचे आहेत, पाहू शकता तुम्ही। हे आता आपल्याला असे सर्व चणे या प्रकारे करून घ्यायचे आहे। या प्रोसिजरला वेळ लागते, त्यासाठी असे तुम्ही करू शकता। इथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटी अशी प्रेस करायची आहे आपल्याला या प्रकारे। हे सर्व आता आपल्याला वाळायला ठेवायचे आहे। हे या प्रकारे आपण सर्व हरभरे फोडून घेतलेले आहे। या प्रकारे पाहू शकता तुम्ही। मी इथे तिन्ही ताट असे रेडी केलेले आहेत। हे तुम्ही उन्हामध्येही वाळू शकता आणि सावलीमध्येही ठेवू शकता। जर तुम्हाला सावलीमध्ये वाळू घालायचे आहेत तर हे ताट आपल्याला रात्रभर सावलीमध्ये ठेवावे लागतात आणि उन्हामध्ये आपण ठेवून हे वाळून घेणार आहोत। पहा आपले चणे हे उन्हामध्ये मस्त वाळलेले आहेत। आता मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, गॅस लावायचा आहे। तेल आपलं तापूचेपर्यंत मी इथे मसाला करून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे काळं मीठ, आमसूल पावडर, धने जिरे पीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ। हे सर्व आता आपल्याला मिक्सी जारच्या भांड्यामध्ये मिक्सर करून घ्यायचं आहे। हे सर्व बारीकच आहेत, परंतु मिक्सी जारमध्ये सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। इथे या प्रकारे आपण मिक्सर केलेला रेडी आहे। आता इथे तेल गरम झाले का हे पाहायचं आहे आपल्याला, एक चेक करून। यामध्ये एक चना टाकलेला आहे मी। तेल आपल्याला मीडियम गॅसवरच हे सर्व तळायचं आहे। यात आता आपण तळायला टाकायचे आहे। तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीमध्ये तळले तरीही चालते। याला आपल्याला एकदम स्लो गॅसवर लालसर असं तळायचं आहे। खूप लवकर तळतात हे, जास्त वेळेला तेलामध्ये ठेवायचं नाही। हे पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी आपले चना जोर गरम झालेले आहेत। आणि याला आता मी हा मसाला 2 चमचे मसाला आपण जो केलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि सर्वत्र छान असं मिक्स करायचं। या प्रकारे आपले मसाला लावून चना जोर गरम रेडी आहेत। याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। या प्रकारे आपली चना जोर गरमची रेसिपी रेडी आहे
आणि ही तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक्यू. हे चना जोर गरम आपण 2 ते 3 महिने स्टोअर करून डब्यामध्ये ठेवू शकतो.